लोक तुम्हाला आळशी म्हणतात, निष्काळजी म्हणतात, जरा लक्ष दे असं वारंवार सांगतात. पण तुम्ही खरंच आळशी आहात का, की तुमचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करत असेल? नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. ADHD म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती लहान मुलं. परंतु तुम्हाला माहिती आहे का, प्रौढांमध्ये सुद्धा ADHD असू शकतं. परंतु त्याचं निदान हे खूप उशिरा होतं. आज आपण जाणून घेऊया ॲडल्ट ADHD बद्दल. ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. ही एक मेंदूच्या विकासाशी संबंधित न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे. म्हणजेच लक्ष केंद्रित करणे, नियोजन करणे, वेळेचं व्यवस्थापन करणे, त्याचबरोबर आवेगावर नियंत्रण ठेवणे अशा कार्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. लहान मुलांमध्ये धावपळ किंवा एका ठिकाणी शांत न बसणे हे जास्त दिसून येतं. पण ॲडल्टमध्ये ADHD हे खूप वेगळ्या प्रकारे दिसू शकतं. जसे काम सुरू करायचे आहे पण सुरुवात होत नाहीये. अनेक कामं सुरू होतात पण ती पूर्ण होत नाहीत. मोबाईल, पाकिट, चावी वारंवार हरवल्या जाते किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी विसरायला होतं. वेळेचं नियोजन जमत नाही. मीटिंगमध्ये किंवा संभाषणामध्ये सहज लक्ष विचलित होतं. पण आश्चर्य म्हणजे आवडीच्या गोष्टीमध्ये तासनतास लक्ष केंद्रित राहतं. हे ऐकल्यावर अनेकांना वाटेल, अरे हे तर माझ्यासोबतही होतं. पण जरा थांबा, ही लक्षणं अधूनमधून कोणालाही जाणवू शकतात. झोपेचा अभाव, चिंता, ताण किंवा काही शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे सुद्धा अशा अडचणी येऊ शकतात. म्हणूनच प्रत्येक विसराळूपणा किंवा लक्षणं लागणं म्हणजे ADHD असं नसतं. ADHDचा विचार तेव्हाच केला जातो जेव्हा ती लक्षणं लहानपणापासून असतात, अनेक परिस्थितीमध्ये दिसतात आणि नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसतो. म्हणून सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ बघून स्वतःचं निदान करू नका. जर तुम्हाला ही लक्षणं वारंवार जाणवत असतील तर योग्य मानसिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आणि शेवटी ADHD म्हणजे आळशीपणा नाही, शिस्तीचा अभाव नाही किंवा इच्छाशक्तीची कमी असणं असेही नाही. ही मेंदूच्या विकासाशी संबंधित एक अवस्था आहे. योग्य समज, योग्य निदान आणि आवश्यक त्या उपचारामुळे अनेक लोक उत्तम आणि यशस्वी आयुष्य जगत आहेत. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.